महिला व बालविकास विभागाच्या बालविवाह मुक्त भारत या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी होणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी ग्रामसभा बोलावून त्यात बालविवाह प्रतिबंध संबंधीचा ठराव करावयाचा आहे. यावेळी सरपंच, उपसरपंच व सदस्य अधिकाऱ्यांसह सर्व गावकऱ्यांना बालविवाह होऊ देणार नाही म्हणून प्रतिज्ञा घ्यावी लागणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी आता गावकऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. राज्यात दरवर्षी 1,500 ते 2,000हून अधिक बालविवाह रोखले जातात. याशिवाय गुपचूप होणाऱ्या बालविवाहांची संख्याही लक्षणीय आहे. बालवयात मुलीचा विवाह होतोय याची माहिती असताना देखील अनेक जण गावातल्या गावात वैर नको म्हणून सर्वजण तोंडावर बोट ठेवतात अशी वस्तुस्थिती आहे. अल्पवयीन विवाहिता गर्भवती झाल्यानंतर दवाखान्यात देखील त्याची माहिती मिळवली जाते. ग्रामपंचायतीत विवाह नोंद करताना खोटी जन्मतारीख सांगितली जाते असेही बोलले जाते. या बाबींना आता आळा बसणार असून त्यासाठी केंद्राच्या महिला व बालविकास विभागाने पुढाकार घेतला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्याच्या महिला व बालविकास विभागावर असणार आहे. गावात कोणाच्याही मुलीचा 18 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावला जात असल्यास त्याची माहिती गावकऱ्यांसह ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, अंगणवाडी सेवक, आशा सेविकांनी पोलिसांना द्यायची आहे, जेणेकरून भविष्यात त्या मुलीला कोणताही शारीरिक, मानसिक अडचणी येणार नाहीत आणि तिला पूर्ण शिक्षण घेता येईल, हा हेतू आहे. बालविवाह मुक्त भारत कार्यक्रमाबाबत आपल्या तालुक्यातील प्रत्येक गावात बुधवारी ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेत बालविवाह प्रतिबंधासंबंधी ठराव करावेत. ग्रामपंचायतीतील निवडून आलेले सर्व प्रतिनिधी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांच्या साथीने प्रतिज्ञा घ्यावी. शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांनाही बालविवाह प्रतिबंधासाठी प्रतिज्ञा द्यावी असे पत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व तालुका गटविकास अधिकारी, तालुक्याच्या वैद्यकीय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे.